गाईज, स्वागत आहे तुमचा परत माझ्या व्हिडिओ मध्ये. मी तुमचा आवडता मित्र आदित्य आणि आज आहे दिवाळीचा आज दुसरा दिवस आहे म्हणजे. आणि तुम्हाला सगळ्यांना हॅपी दिवाळी. दिवाळीची खूप खूप शुभेच्छा. सगळेजण मस्तपैकी एन्जॉय करा, फटाके फोडा, पेढे खावा, सगळे एन्जॉय करा. आणि आज चाललो आम्ही गावी. पहिले आम्ही एक चाललो फंक्शन अटेंड करायला. फंक्शन अटेंड करू, मग तिथून आम्ही डायरेक्ट निघू. तिथे 1-2 तास फंक्शन अटेंड करणार, त्याच्यानंतर आम्ही निघणार डायरेक्ट गावी. गाडी पण रेडी, सगळं सामान झालं दाखवून. कपडा मारून घेतोय आपण, कारण की ते निघायचं ना, खूप माती झाली. तेच सगळे झाले रेडी, सगळे मस्त. चला आता निघू, डायरेक्ट तिथे भेटू फंक्शन मध्ये. ठीक आहे, चलो. गाईज, आता आम्ही पोहोचलो आमच्या लोकेशनवर. आता जाऊ आपण मध्ये. बघाच बहिणीवर मस्त ड्रेस करतो. हा पोपटी कलर आहे, खूप ना गोड दिसतो. तुम्ही कमेंट मध्ये सांगा कसा दिसतो याच्या. बाय द वे, आज मला बोलता येईल, माझी बहीण खूप जास्त खूपसुरत दिसते. ठीक आहे, चला आता आज जाऊ आपण. ओके, भावाच्या तोंडातून तारीफ ऐकायला नशीब लागतं. तसं पण खूप लेट झालं. चला गाइस, चलो अभी पोहोचले आपण. चला आपण इथं पोहोचलो. बाय द वे, मी तुम्हाला मम्मीची साडी दाखवू का? मम्मीची साडी कशी दिसते. ए मम्मी, इथे बघ, हाय करा. चलो आपण पोहोचलो बरोबर. सुरवातंगा ईर्षा करतोय अंधार गा अंधार, उजेड त्याला देतोय म्हणून बेजार गा बेजार. पापाच्या मोर पुण्याई धरतीया भारी, अन गाव जागृत आली वासुदेवाची. गाईज, आता झालं म्हणजे फंक्शन चालू आहे. या साईडला बघू शकता गेम चालू आहे. ते लोक गेम एन्जॉय करतात, आपण पावभाजी एन्जॉय करू. आणि तुम्हाला माहिती आहे का, माझ्या बहिणीने डान्स केलाय आणि ती झाली आहे, पण तिला गिफ्ट आहे. तर काय ना, आता पावभाजी संग एन्जॉय करू. तुला कसं वाटतं? एकदम मस्त. पाच सहा काही पावभाजी ब्लॉग मध्ये चांगला मला माझं गिफ्ट दाखवेल मी. सो बघत गाईस, तुम्ही बघू शकता कसा बकासूरसारखा खेळतोय. दादा, थोडा दान हमको भी दे दो. सो गाईस, या पावभाजी खायला. मसाला पाव. गाईज, फायनली आपलं झालंय फंक्शन कम्प्लिटेड. आता इथून आपण डायरेक्ट गाडी पप्पानी काढली आहे. गाडी आता डायरेक्ट बसू आणि मग इथून जसं समृद्धी मार्ग, आम्ही समृद्धी मार्गाने जाणार आहे. आमचं गाव नाशिक. गाईज, द बिग थिंग इज दादा गाडी चालवणार आणि मी गाडी चालवणार आहे. आता सध्या पप्पा चालवत आहे. ठीक आहे, मग जसं मी गाडी घेणार, कॅमेरा सुरू. ओके, चला आता इथून निघूया आपण पहिल्या. गाईज, आता आपण समृद्धी हायवेची आता एंट्री घेतोय. म्हणजे रोडवर चढलो होतो, तर समृद्धी हायवेची एंट्री घेऊ. तुम्हाला दाखवतो. हा आहे गेट समृद्धी हायवेचा. इथून एंट्री होते. कल्याण पासून एंट्री होते त्याची. भिवंडी बायपास पासून टर्न घेऊन भिवंडी बायपास जस्ट 5 ते 10 मिनिटांनंतर समृद्धी हायवे लागतो. तर चला आपण एंट्री करू समृद्धी हायवेवरून. त्याच्यानंतर थोडस पुढे गेल्यानंतर पप्पा आता गाडी चालवतोय, मग त्यानंतर मी चालवणार आहे. चला.
गाईस चला आता आपण जाऊ ड्रायव्हरच्या सीटवर, पप्पा जातील पॅसेंजरच्या सीटवर. हा बुट नका बसू. भाई अरेंज करू दे. द्या फोन पकडस. ती मम्मी एवढे टाईट का बसली? काहीच नाही ना तुला? मम्मी दादा हेलिकॉप्टर नाही चालवते का गाडी चालवते? नाही मी अशीच बसते गाडी. पप्पा चालवून तर कोणी चालवतो. सो गाईज आता दादा ड्रायव्हिंग करतोय. सो मी तुम्हाला दाखवते. मम्मा कसं वाटतंय तुला दादा गाडी चालवतोय तर? एकदम मस्त छान गाडी चालवतोय तो. स्मूथ गाडी आहे, ना जोरात आहे ना हळू आहे. छान गाडी चालवतोय. ओके. सो पप्पा आता तुम्ही सांगा यस टेल मी. तुम्हाला कसं वाटतंय दादा गाडी चालवतोय तर? कसं वाटतं म्हणजे एकदम आरामदायी वाटतं. आता असं वाटतं का हा खरंच यार एक चांगल्या मुलाला जन्म दिला आहे आणि तो माझा भार कमी केला त्याने आज गाडी ड्रायव्हिंगमध्ये. आणि व्यवस्थित ड्रायव्हर होईल अशा बाबत तो गाडी चालवतोय. परफेक्ट ॲव्हरेज, परफेक्ट स्पीड ब्रेकर, परफेक्ट ब्रेक. चांगला ड्रायव्हर, उत्तम ड्रायव्हर, उत्कृष्ट ड्रायव्हर बनू शकेल ड्रायव्हरच्या बदल्याचा अशी माय गॉड. ओके. आणि बुकी ऑफिसमध्ये दोन्ही गोष्टी. त्यामुळे मी म्हणलं बाई आता घरचे म्हणते डायरेक्ट गाईज आता आम्ही एका जागेत थांबलेला आहे. म्हणजे इथून आम्हाला घर खूप जास्त जवळ आहे. तुम्हाला आता इथून कसं दाखवू म्हणजे ना एकदम त्या साईडला ना समृद्धी महामार्ग एंड झाला आणि तिथून आता उतरून आम्ही डायरेक्ट खाली आलो. आम्हाला इथून खूप जास्त जवळ पडतं. फायदा आहे आता मी एका जागेत थांबलो आहे. ज्या हॉटेलचं नाव आहे राहुल वडेवालम. मस्तपैकी आता एका जागेत थांबलो आहे. इथं मस्तपैकी नाशिकची फेमस डिश खाऊ. पाववडा खूप जास्त फेमस डिश आहे. मी तुम्हाला दाखवतो कशी आहे ती. चला आता थोडंसं फ्रेश होऊ मग आपण खायला जाऊ. ठीक आहे. गाईज आता आम्ही पोहोचलो आमच्या गावी. थोड्या वेळात घरी पोहोचू. पण आता ब्लॉग इथंच संपूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय गाईज. अंधाराची परत येऊन नाही जाणार. आता आलं असतं